नाते, वक्ते आणि ह्या ठिकाणी चांगल्या विचारांचा सुंदर लुटण्यासाठी उपस्थित रसिक हो. मी समीक्षा जगताप, कोड क्रमांक 35, व्यासपीठावरून विचारवंतांसाठी विषय मांडते, स्त्री समाजाच्या परिवर्तनाची जननी. स्त्री धडाडून पेटलेलं यज्ञ ही ते, आणि त्यात स्वतः जाणीवपूर्वक अर्पण केलेली संविधा म्हणजे ही तिचंच आयुष्य. मस्तकावर सरस्वतीचं वर्ग अस्त्र, प्रतिभेची विलक्षण देणगी, असामान्य साहस आणि पुरोगामी विचार घेऊन संस्कारांची पाठराखण कशी करावी हे तिच्याच कडून शिकावं. ती व्यक्ती नाही, विचार आहे, चिंगार नाही, अंगार आहे, सीमित नाही, विस्तार आहे. या समाजाच्या, या राष्ट्राच्या मातीत गाडगी मैत्रीच्या तत्वज्ञानाचा सुगंध आजही दरवळतो. जिथे रजिया सुलताना दिल्लीच्या तख्तावर बसली, राणी लक्ष्मीबाईने घोड्यावर बसून तलवार चालवली, मदर टेरेसा उभ्या जगाची आई झाली. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु भ्याडपणे लपून जाऊन उभ्या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये अशी सिंहगर्जना करणाऱ्या राजमाता जिजाऊ. स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, आनंदी जोशी, अरुणा असफअली, मॅरी क्युरी, तसेच अनेक स्त्रिया, तसेच मातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्वाने या देशातील मानवतेची ज्योत सतत पेटत ठेवणारी घराघरातली ती आई. आज ती पंतप्रधान होऊ शकते, गायिका होऊ शकते, नृत्यांगना होऊ शकते, अभिनेत्री होऊ शकते, अवकाशाला भिडणारी कल्पना चावला, सुनीता विल्यम्स, तर पी.व्ही. सिंधू, सायना नेहवाल, सोफिया कुरेशी, व्योमिका सिंग, तर माउंट एव्हरेस्ट चढणारी बचेंद्री पाल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वक्ता होऊ शकते, जज होऊ शकते आणि पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून या देशाला, या विश्वाला प्रगतीच्या पथावर नेऊ शकते. यत्र नर्यस्तम पूजते रमन्ते तेत्र देवता, अर्थात जिथे स्त्रीची पूजा होते तिथे साक्षात देवीचं अस्तित्व असतं असं सांगणारी भारताची आमची थोर संस्कृती. परंतु त्याच संस्कृतीमध्ये तिला जनावरापेक्षाही नीच दर्जाची वागणूक दिली जाते. घराचा उंबरठाही ओलांडून दिलं जात नाहीये. अहो, पंखांना बळाचं सामर्थ्य म्हणजे स्त्री, नजरेतून किरणेची धार, चारित्र्यात प्रेमाची स्फूर्ती, शांततेची प्रतिमा, ती म्हणजे तीर, ती म्हणजे तेज, ती म्हणजे तलवार, ती म्हणजे क्षितिजा. इथे बसलेल्या प्रत्येक जणींमधलं धगधगतं वास्तव म्हणजे स्त्री. परिवर्तन ज्याने आम्हाला माणुसकी दिली, समाजात बरोबरीचे हक्क दिले, पुरुषांबरोबर खांद्याला खांदा लावून उभं राहण्याची ताकद दिली, स्वतःसाठी लढण्याचे बळ दिले. परंतु याच परिवर्तनाच्या दृश्याखाली तिच्यावर होणारी हिंसा, अत्याचार, बलात्कार, असमानता, लिंगभेद या सर्व गोष्टी कुठेतरी झाकवल्या जात आहेत. मग प्रश्न असा आहे की आंधळ्या न्यायालयामध्ये न्यायाचा खेळ सुद्धा का खेळला जातोय? जेव्हा सरयामच फिरवायचं आहे आमच्या दरिद्रांना, मग जेलचा आदेश सुद्धा का दिला जातोय? जेव्हा एक सून बाहेर असते तेव्हा तुमचा मान सन्मान बाहेर असतो. जेव्हा एक मुलगी बोलत असते तेव्हा तुमचा मान सन्मान बोलत असतो. मग ही स्त्री जेव्हा हिंसाचारापासून, बलात्कारापासून सामोरे जाते तेव्हा या चालत्या फिरत्या मान सन्मानाची काळजी का नाही वाटत? ही स्त्री जेव्हा न्यायालयामध्ये आपल्या गपरूची भीक मागते तेव्हा या मान सन्मानाचा विचार का नाहीये? मग त्या स्त्रीला मला हे सांगावे वाटते की अरे, परिवर्तनाची जननी तू, पेटवती मशालची जिजाऊंच्या नजरेत होती, सावित्रीच्या अंगात होती, लक्ष्मीबाईंच्या स्फूर्तीत होती, अहिल्याबाईंच्या विचारात होती, मुक्ताईच्या अभंगात होती. कारण तू जननी आहेस विचारांची, समाजाच्या तत्वांची. आजही जर समाजाला नवी दिशा द्यायची असेल, बदल घडवायचे असतील, तर परिवर्तन होणाऱ्या या समाजामध्ये आता मीच उभी राहणार. हो, झाले होते शोषण माझे, परंतु स्वतःला मृत्यूच्या दारात नाही झोपवणार की मी कलियुगची द्रौपदी आहे, वाचवायला श्रीकृष्ण नाही बोलवणार. धारण करून अस्त्र शस्त्र मी स्वतः ब्रह्मास्त्र चालवे, तू कर स्पर्श एकदाही, उभ्या उभ्या तुझी लंका फुकून टाकेल. अरे, नारीने संपूर्ण धारा रचली आहे. तीच अद्भुत स्त्री जी हातात लेखणी घेईल तर वेदांची रचना रचेल आणि तलवार घेईल तर धराचं मानचित्र बदलेल. तू त्या शक्तीचा स्वर आहे ज्यात सृष्टी बदलण्याची ताकद आहे. तू परशुरामची जननी जगपालिका, तू रास रचय्या जगत खवय्या कृष्ण कन्हैयाची माता. तू साहस शौर्याला जीवनाचा आधार बनव. अरे, धार रूप रणचंडिकेचं तू शस्त्राला श्रृंगार बनव. होय, परिवर्तन तिने घडवून आणले आहे शिक्षणाचे. होय, परिवर्तन घडवून आणले आहे तिने संधींचे, बरोबरीच्या हक्कांचे. परंतु जेव्हा प्रत्येक स्त्री आपल्या विरुद्ध होणाऱ्या न्यायासाठी आवाज उठवेल, लढेल, तेव्हा होईल या समाजाचा विकास.
तेव्हा होईल या समाजाचे परिवर्तन. तुमच्या आमच्या जन्माचं मूळ आणि समस्त मानव जातीच्या उज्ज्वल भविष्याचं खूळ म्हणजे स्त्री जन्म. अशा या जननीला नतमस्तक करते आणि व्यासपीठाचा विराम घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र.